सामन्याला होती सुरुवात. सलामीची जोडी दाखल झाली आहे. प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूने धनराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शिवम गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. 4 षटकांची ही देखील मॅच. सामना क्रमांक 2. इथे पहिल्या चेंडूवरती धोका खतरा होण्याची शक्यता होती, परंतु एस्टेनच्या पाठीमागे चूक होताना पाहायला मिळते. ही चूक किती महागात पडणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे डिक्लेअर स्वरूपात. संघाचं खातं उघडलं जात आहे. इथे बॅटने चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. खूप दूरवरती आहेत, परंतु चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जाताना पाहायला मिळेल. पहिल्या 2 चेंडूंवरती अवघ्या 2 धावा शिवम खर्च करताना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज शिवम. स्ट्राईकच्या दिशेने प्रथमेश. समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. प्रथमेशला परतवण्यामध्ये यश. अगदी स्वस्तामध्ये परतवलंय प्रथमेशला. पहिल्या क्रमांकाचा धक्का. विकेट. प्रथमेशच्या रूपाने पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली आहे. एक जबरदस्त झेल अमोल बोडक यांच्या माध्यमातून टिपला गेला आणि शिवमची अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अगदी सलामीचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि त्यानंतर संघासाठी तारणहारता देखील ठरताना पाहायला मिळतात. शिवम तर न्यू बॅटर शाहरुख मुलानी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आल्या सरसी आक्रमण समोरच्या दिशेने होतंय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा आणि याचबरोबर हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. आल्या सरसी आक्रमण शाहरुख करताना पाहायला मिळत आहेत. आक्रमकता सातत्याने त्यांच्या खेळीमध्ये आपण पाहत असतो आणि ह्या मैदानावरती देखील शिवम वरती आक्रमण. हा चेंडू अगदी आपण पाहूया इनस्विंग होताना पाहायला मिळालाय. टप्पा खाल्यानंतर थोडासा चेंडू आतमध्ये वळण घेताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर इथे प्रणव एस्टेनच्या पाठीमागे आपली जबाबदारी पार पाडतायत. डॉट चेंडू येतोय. इथे मात्र समोरच्या दिशेने फ्लायटेड चेंडू लँड होतोय. एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4 के. चौकार. खास करून ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची निवड झाली आणि त्यानंतर सातत्याने गेले 3 वर्ष आम्ही 3 पर्व पाहत आलोय वडकी गावामध्ये. संघमालक आदरणीय अमोलदादा गायकवाड यांच्या आवडीचा असणारा खेळाडू आणि ऑक्शन मध्ये त्या खेळाडूला सुरुवातीला घेतलं आणि आता तारणहार ठरतोय आपल्या संघासाठी. धावफलकावरती 12. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय.
षटक क्रमांक 2 आदित्य गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. स्ट्राईकच्या दिशेने धनराज. अद्यापही खातं उघडलेलं नाहीये धनराजचं. घातक फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख अगदी वडकी गावच्या क्रिकेटमध्ये आहे, परंतु इथे संघासाठी तारणहार ठरेल का? हा चेंडू शरीर भेदक मारा नक्कीच पाहायला मिळतो. टप्पा केल्यानंतर शरीराला स्पर्श करत चेंडू डॉट चेंडू इथे येताना पाहायला मिळेल. आदित्य पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पॉवर प्लेचं षटक संपलंय. क्षेत्ररक्षणाची रांगोळी सीमारेषेच्या लगत संपली आहे, सजली गेली आहे. इथे फुलटॉस आला आणि अशा प्रकारचे चेंडू तुम्ही जर धनराजला टाकत असतील तर तो अजगरासारखं गिळून घेणार यात मात्र शंका नाहीये. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 18 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 18 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. धनराज स्ट्राईकच्या दिशेने आहेत. आदित्यला आता वारंवार कानमंत्र देखील दिले जात आहेत. त्या कानमंत्राचा पुरेपूर उपयोग करावा लागेल. हा चेंडू अगदी आपण पाहूया, सुरेख लाजवाब येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू. समोरच्या दिशेने आक्रमण तर झालंय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 2. धनराजला देखील परतवण्यामध्ये यश. विकेट. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. टोटली 5 सामने आज आपल्याला खेळवायचे आहेत. उद्घाटनीय दिवस त्यामुळे आज थोडासा उशीर झालाय, परंतु उद्या अगदी वेळेत पहिला चेंडू पडेल याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. आडबॅटने हा देखील चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. बद्री चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. तोपर्यंत एक सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 19 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 या अंकाचा इतिहास आपल्या सर्वांना ठाऊक आहे. जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती संपूर्ण देशभरामध्ये संपन्न होत असते. अगदी या मैदानावरती येत्या 5 दिवसांमध्ये गनिमी काव्य देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रणनीती आखाव्या लागतील, कारण प्रत्येक संघाचा मानस आहे पहिल्या पर्वाची ट्रॉफी माझ्या संघासाठी घेऊन जायची. त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतील यात मात्र शंका नाहीये. 19 धावा ज्या स्थिर पाहायला मिळत आहेत. इथे समोरच्या दिशेने शाहरुख मुलानीच्या बॅट मधून हवाई धडाका. उंची देखील आहे, लांबी देखील मिळाली. हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 2 षटकं संपली. 2 बाद 25. उर्वरित 2 षटकं अर्थात 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होत आहेत. रणजित मोडक. पहिला चेंडू अगदी आपण पाहूया. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क आहे. बरेचसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू डॉट आलाय. चांगली सुरुवात या षटकाची रणजित. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे मात्र पंच दंडित करतायत गोलंदाजाला अवांतर धावेने. हात फैलावले गेलेत. वाईट बॉलचा इशारा. धावफलकावरती 26 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा दैदिप्यमान थरार. हा पिच क्रिकेटची स्पर्धा.
हा चेंडू समोर दिशेने आक्रमण नक्कीच होतंय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल तर घेतली आहे, दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न नाहीये. सूचना आली जाते ज्यावेळेस गोलंदाज बॉल रिलीज करत असतील त्यावेळेस कोणी चेअरअप करू नका, ही विनंती आहे. वाईट बॉल. पुनश्च एकदा पंचांचा इशारा आला जातोय. धावफलकावरती हलकीची वाढ होती. 28 धाबा आहेत. इथे आक्रमण. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. शाहरुख मुलानी आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. 6 रन. 34,000 पॉइंटला खरेदी का केलं मला या संघामध्ये? संघ मालकांनी अर्थात अमोलदादा मोडक यांनी, अमोलदादा गायकवाड यांच्या माध्यमातून नक्कीच 34,000 पॉइंटला खरेदी झालेला हा खेळाडू आहे आणि का माझा आवडता खेळाडू आहे याची प्रचिती शाहरुख देखील अगदी संघ मालकांनी जो विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला सार्थ ठरतायत शाहरुख मुलानी मैदानाच्या आतमध्ये. चौतीस धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटलाय. झेल सुटला. इथे जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. शाहरुख मुलानी सारख्या खेळाडूला तुम्ही जर जीवनदान देत असतील तर तो येणाऱ्या वेळेमध्ये घातक ठरणार, यात मात्र शंका नाहीये. प्रतापराव गुजरातनी बेहलोल खानाला जीवदान दिलं होतं स्वराज्यामध्ये. तोच बेहलोल खान पुन्हा एकदा स्वराज्यावरती चालून आला आणि त्याने मात्र प्रतापराव गुजरांचा पाडाव केला होता. हा इतिहास या मातीचा आहे. इथे जीवनदान किती घातक ठरणार. हा चेंडू अगदी आपण पाहूया डावेष्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पुनश्च एकदा पंचांच्या माध्यमातून. 39 धाबा. इथे मात्र आक्रमण शाहरुखच्या बॅटमधून पुन्हा एकदा उंच हवेमध्ये चेंडू. 3 क्षेत्ररक्षक धावतायत. 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू जाऊन पडतोय. फेकी सुरेख आहे. तोपर्यंत 2 धावा इथे देखील येतील. षटक संपतायत मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ मात्र संपला. धावफलकावरती 2 बाद 41. प्रथमतः फलंदाजी करतोय अमोलदादा गायकवाड युवा मंच संघ. तर प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना टॉस विन करत मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारले झुंजार फायटर्स संघाने. पहिल्या 3 षटकांमध्ये अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचा आणि निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये सोपवायचं यासाठी चर्चा विनिमय मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेचच संपन्न करणार आहोत. यानंतर अनिल काका युवा मंच त्यांच्या विरोधामध्ये अविनाश अण्णा मोडक युवा मंच या 2 संघांमध्ये यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. बोथ कॅप्टन सुरुवातीला प्लेइंग 11 द्या आणि त्यानंतर नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. अक्षय गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच सज्ज होत आहेत. पहिला चेंडू अगदी आपण पाहूया. डॉट येताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती कोणत्याच प्रकारची हालचाल नाहीये. डॉट चेंडूने मात्र या षटकाची सुरुवात. शेवटचं षटक आहे. इथे फटकेबाजी करावीच लागेल. अभिषेक सेवाळे बडे मॅच का बडा खिलाडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. तिथे फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला आहे. तोपर्यंत अगदी आपण पाहूया एक सिंगल वेगवान रीतीने पळून पूर्ण होताना पाहायला मिळते. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 42 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. धावांचा पाऊस पाडावाच लागेल कारण बालाढ्य ताकदीचे दोनही संघ अगदी आपण पाहू एकमेकांच्या विरोधामध्ये आहे. कौतुक करेल आयोजकांचं. प्रथमतःच रनआउट साठी रिव्ह्यू आहे का सर? फलंदाज रनआउट आहे किंवा नाही यासाठी
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तिसरे पंच चला. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, नॉट आउट. प्रत्येक संघासाठी एक एक रिव्ह्यू आहे. हा चेंडू आता बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. इथे देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. शाहरुख मुलानीला अक्षरशः बांधून ठेवलं या षटकामध्ये. अक्षय अफलातून गोलंदाजी करतायत. पहिले 4 चेंडू लाजवाब आलेत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक सिंगल, तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती सिंगल. अर्थात 4 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. डेथ ओव्हरमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी अक्षयची. हा चेंडू देखील सुरेख सुरेख लाजवाब अफलातून येताना पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. काय गोलंदाजी आहे मित्रांनो. अक्षयची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा चेंडू देखील पुनश्च एकदा सुरेख येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलचा इशारा पुनश्च एकदा पंचांच्या माध्यमातून आला जातोय. या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत. चार षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 43 धावा बनवल्यात. विजयासाठी 44 धाब्यांची गरज. 43 झाल्यात, 44 बनवायच्यात झुंजार फायटर संघाला. यानंतर अनिल काका युवा मंच आणि अविनाश अण्णा मोडक युवा मंच या 2 संघांमध्ये मॅच पाहायला मिळेल. तर सुरू असलेला सामना झुंजार फायटर्स हा संघ आपण पाहतोय. सागरजी मोडक यांच्या मालकीचा असणारा संघ. तर दुसऱ्या बाजूने प्रसिद्ध बैलगाडा मालक, नियोजनाचे बादशाह म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने आपण पाहतो. आणि खरं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील अग्रगण्य नाव, वडकी गावाचं नाव नक्कीच लौकिक करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून सातत्याने होताना पाहायला मिळाले असे असणारे संघ मालक आदरणीय अमोलदादा गायकवाड यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. फलंदाज चला, बॅटर चला. झुंजार फायटर संघाची विनंती आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. जवळपास 10:30 वाजलेत. आत्ताशी दुसरा सामना सुरू आहे. अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. बॅटर लवकरात लवकर चला. मोडक मंडप अँड डेकोरेटरचे असणारे सर्वे सर्वा आदिजी मोडक सरांचं शुभागमन खास करून होतंय. आपलंही मनापासून सरचे असं स्वागत. अनिल काका युवा मंच आणि अविनाश अण्णा मोडक युवा मंच बोथ कॅप्टन चला. सुरुवातीला प्लेइंग 11 द्या आणि त्यानंतर टॉस लगेच आपण संपन्न करणार आहोत.
सारंग सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. सारंग सर चला. सामन्याला होती सुरुवात. सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. रणजित स्ट्राईकच्या दिशेने आहेत तर नॉन स्ट्राईकला अमोल. बॅटने पहिला चेंडू. आक्रमण रणजितच्या बॅट मधून. चेंडू सरळ सुसाट वेगात. बंदुकीतून गोळी सुटावी असा सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. अनिल काका युवा मंच संघाने टॉस विन केलाय. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आहे तर अविनाश अण्णा मोडक युवा मंच संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आहे. अभिषेक सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. इथे पुन्हा एकदा आक्रमण परंतु क्षेत्ररक्षक आहे. टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर. फलंदाज होतोय बाद. रणजितला परतवण्यामध्ये यश. धक्का क्रमांक पहिला. विकेट. रणजित मोडक यांच्या रूपाने पहिल्या क्रमांकाचा धक्का. 4 धावसंख्येवरती पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. न्यू बॅटर दाखल होत आहेत अमोल मोडक. स्ट्राईकच्या दिशेने सातत्याने मोठे मोठे फटके या खेळाडूच्या बॅट मधून आपण पाहिलेत. आज लढावं लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. इथे समोर दिशेने आक्रमण तर केलं. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. आल्या सरची 4 धावा वसूल केल्या जातील. चौकार. अमोल दादा मोडक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आल्या सरची पारितोषिक. लागोपाठचे 3 षटकार जर अमोल मोडक खेळत असतील तर मोडक मंडप आणि डेकोरेटरचे सर्व आदिजी मोडक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे धाव घेण्यासाठी प्रयत्न होता. 3 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळाले. 1 धाव वारेच्या वेगात येईल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 9 धावा आहेत. 9-9-9. या स्पर्धेचं किती गुण गाऊ कारण जबरदस्त आयोजन. प्रथमतः ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची निवड आणि त्यानंतर मात्र क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा या मैदानावरती रंगलेला पाहायला मिळेल. गणेश चव्हाण आणि दुसऱ्या बाजूने अमोल मोडक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे आक्रमण गणेश यांच्या बॅट मधून होत आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद. वारे फकड्या टाक उचल की टाक. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती अगदी नजर टाकूया. 15 धाबा आतापर्यंत पाहायला मिळतात. 44 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही 29 धाबा विजयासाठी गरजेच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे देखील समोरच्या दिशेने हवाई फायर. गणेश तारणहारता विघ्नहर्ता ठरतोय. हा देखील चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट. बिग सिक्सर. लागोपाठचा दुसरा देखील आलाय. षटकार. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं जाईल. 1 बाद 21 धावा धावफलकावरती आहेत.
शेवटचे 18 चेंडू आणि 23 धाबा. विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळतंय. कानमंत्र मात्र आता द्यावे लागतील, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. पहिल्या षटकामध्ये फार मोठं आक्रमण संघ आपण पाहतोय. अमोलदादा गायकवाड युवा मंच संघ मालकांकडून देखील काही कानमंत्र दिले जातील. अगदी रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखावी लागेल. जादुई कामगिरी गोलंदाजांना मात्र करावी लागेल. अडचणींचा सामना मात्र संघ करतोय, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. क्रिकेट आहे मित्रांनो, कित्येकदा असे सामने आपण विजयी होताना पाहिलेत. आज कोणता गोलंदाज संघासाठी तारणहारता ठरेल? शाहरुख मुलानी संघासाठी दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतात. या खेळाडूने अशा प्रकारचे विक्रम कित्येकदा केलेले आपण पाहिलेत आणि संघ मालकांच्या आवडीचा खेळाडू आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. आणि बॅटने चेंडू खेळून काढला. अलॉंग दी कार्पेट फटका. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फंबल होत आहे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावत संख्येमध्ये होतंय. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 23. शाहरुख मुलानी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अनुभव प्रचंड मोठा आहे. दुसऱ्या बाजूने अमोल भोडक आहेत स्ट्राईकच्या दिशेने. मोठे मोठे फटके खेळण्यामध्ये यांना देखील माहीर समजलं जातं. कित्येक मैदान गाजवलेली आपण पाहिली आहेत. इथे देखील शॉटम पूल केलाय. नो बॉलचा इशारा तर आहे. नो प्लस षटकार. 7 धावा येतील. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसनं मागतोय शेजारी, अशा प्रकारची गंमत पाहायला मिळाली. 7 धाव संख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती नजर टाकूया. 30 धावा आहेत. शेवटचे 17 चेंडू बनवायच्या 14 धावा. यानंतरचा चेंडू फ्री हिट. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अलॉंग दी कार्पेट फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत अभिषेक, चांगलं क्षेत्ररक्षण करतील. एक सिंगल येते. धावफलक 1च्या मदतीने 31. 31 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील बॅट चालकीची एज पुढे सरसावत दिशा देण्याचं काम जरूर केलं गेलं होतं. यष्टी रक्षण अगदी आपण पाहूया लाजवाब होताना पाहायला मिळतंय. गोलंदाज शाहरुख पुन्हा एकदा सज्ज आहेत. आणि बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या लगत अगदी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तिरी. 33 धावा आहेत. पुढे सरसावत इथे आक्रमण तर आहे. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुनश्च एकदा पुढे सरसावेल. 35. 35 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक अगदी आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये अजूनही मार्गस्थ आहे. शाहरुख दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. डिक्लेरेशन झोनचा शिकार चेंडू ठरलाय. एक सिंगल शेवटच्या चेंडूवरती या षटकाचे येईल. 2 षटकं संपली. 1 बाद 35 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या बापकारा 36 धावा आहेत. 36 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. यानंतरच्या दोन्ही टीम सज्ज राहा विनंती असेल. सामना झाला रे झाला. क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल.
अविनाश अण्णा मोडक युवा मंच संघ यानंतर क्षेत्ररक्षण करेल. त्या दुसऱ्या बाजूने अनिल काका युवा मंच. प्रथमेश गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. इथे बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. नो बॉलचा इशारा तर पंचांच्या माध्यमातून आहे. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न प्रयास. नो +2. नो +3 अशा 4 धाबा येतील टोटली. या 4 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 40 धाबा धावफलकावरती आहेत. 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 4 धाब्यांची गरज. पहिला इथे आक्रमण तर आहे आणि याच बरोबर विजयी षटकार गणेश चव्हाण यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल. सामना संपलाय आणि या सामन्यावरती विजय झुंजार फायटर संघ नक्कीच मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. तर दुसऱ्या बाजूने अमोलदादा गायकवाड युवा मंच चांगली लढत याही संघाने दिलेली आपण पाहिली. दोन्ही संघांचं मनापासून स्वागत करतो. यानंतर अविनाश अण्णा मोडक युवा मंच टीम विनंती आहे आता जराही विलंब नकोय, लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम या लवकर. दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी. चला अनिल काका युवा मंच. सलामीची जोडी दाखल होईल. बॉल चॉईस केला जाईल आणि लगेच मॅचला होईल सुरुवात. अक्षय मोडक ठरलेत या अगोदरच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. अक्षय आबा मोडक अवघ्या 2 धावा डेट ओव्हर मध्ये खर्च केल्यात आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ठरलेत. अक्षय सर चला मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. या सामन्यासाठी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पप्पू चौधरी सर आपल्याला पाहायला मिळतील.